आतापर्यंत ज्या पोलीस भरतीच्या ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षांमध्ये जे बेसिक आलं, तर मी यापुढे ज्या मुलांच्या पोलीस भरतीचे पेपर राहिले त्यांना एक विनंती करतो की त्यांनी फक्त बेसिकवर लक्ष केंद्रित करा, कारण जास्तीत जास्त पोलीस भरतीच्या पेपरमध्ये बेसिकवर जास्त जोर दिलेला आहे. त्याचप्रमाणे आता जे येणारी ऑक्टोबर महिन्यातली याच महिन्यातली जे DED TETची परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये सुद्धा बेसिकवरच जोर राहणार. म्हणजे संख्या ज्ञान, संख्येवरील क्रिया, दशांश अपूर्णांक, अपूर्णांक, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, विभाजनेच्या कसोट्या याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करा तुम्ही, आणि तेच जास्त आता येणार आहे. म्हणून आपण आजचा जो सेशन आहे तो आपण आता हे सिरीज सुरू करू की या सिरीजमध्ये आपण एकदम बेसिक पासून जे बेसिकचे टॉपिक आहेत, जो पहिला टॉपिक आहे तो आहे संख्या ज्ञान, दुसरा आहे संख्यांबद्दल प्राथमिक माहिती, तिसरा विभाज्यतेच्या कसोट्या, चौथा स्थानिक किंमत, मूळ किंमत, त्याच्यानंतर आहे वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, त्याच्यानंतर आहे घातांक आणि करणी, त्याच्यानंतर आहे अपूर्णांक, त्याच्यानंतर दशांश अपूर्णांक. म्हणजे हे जे 6 टॉपिक आहेत या 6 टॉपिकवर आपण आता आपल्या प्रत्येक रोजच्या सेशनमध्ये गोष्टी कव्हर करणार आहे. कारण येणाऱ्या ज्या पोलीस भरतीच्या परीक्षा त्या खूप जास्त लवकर आहेत, म्हणून तुम्ही लवकरात लवकर हा व्हिडिओ पहा. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, ते प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी आहेत, तुम्हाला ते घरी क्लिअर करायचे आहेत. तर मी आजची जे सुरुवात करतो या प्रश्नाची ते करतो मी संख्या ज्ञानपासून. तर पहिला जो टॉपिक आहे आपला तो आहे संख्या ज्ञान. तर संख्या ज्ञानमध्ये सर्वात पहिला जो टॉपिक आहे तो पहिला आहे संख्येचे प्रकार. संख्येचे प्रकार. आता संख्येचे प्रकार याच्यावर आपण बोलू. तर संख्येचे प्रकार यावर बोलताना आपल्याला पहिली गोष्ट क्लिअर करावी लागेल की संख्येचे आपण हे बघ, त्रिकोणी संख्या किती, चौकोनी संख्या, त्रिकोणी संख्या, पंचकोनी संख्या, अष्टकोनी संख्या, त्या आता कमी विचारून राहिले. जास्तीत जास्त फोकस कशावर आहे? 9 संख्यांवर आहे. तर 9 संख्यांच्या प्रकारामध्ये जो पहिला प्रकार आहे तो आहे नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय? तर नैसर्गिक संख्या म्हणजे मोज संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे मोज संख्या. आता पहा, मोजण्याची क्रिया, नैसर्गिक संख्या म्हणजे मोज संख्या, मोजण्याची क्रिया आपण 1 पासून करतो, म्हणून सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. त्याच्यानंतर 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आता हे जे मोजण्याची क्रिया आहे कुठंच संपत नाही. म्हणून जर तुम्हाला असं विचारलं की सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती, त्याला आपण इन्फिनिटी किंवा अमर्याद म्हणू शकतो, त्याचा थांग लागत नाही. त्याच्यानंतर 2 नंबरवर यायच्यात पूर्ण संख्या. आता पूर्ण संख्या म्हणजे काय? तर पूर्ण संख्या म्हणजे जर आपण नैसर्गिक संख्येच्या आधी 0 लावला, म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 डॉट 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 अनंत, या संख्यांना म्हणतात पूर्ण संख्या, ज्याची सुरुवात 0 पासून होते. 3 नंबरात पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्येची पुस्तकी व्याख्या अशी आहे, संख्या रेषेवरील सर्व धनपूर्णांक संख्या, ऋणपूर्णांक संख्या आणि शून्य आरंभ बिंदू यांच्या संचाला म्हणतात पूर्णांक संख्या. पण तुम्ही सरळ भाषेत अशी लक्षात ठेवा, संख्या रेषेवरील संख्या म्हणजे पूर्णांक संख्या. आता संख्या रेषा ही दोन्ही बाजूने अमर्यादित असते. तिकडे आपण किती वाढू शकतो, इकडे आपण किती वाढू शकतो. याचा आरंभ बिंदू 0 आहे आणि याच्या उजव्या बाजूला सर्व धनपूर्णांक असतात, म्हणजे सर्व प्लस संख्या असतात, ह्या अमर्याद असतात. आणि याच्या डाव्या बाजूला सर्व मायनस असतात, -1, -2, -3, -4. याला आपण धनपूर्णांक म्हणू आणि याला आपण ऋणपूर्णांक म्हणू, आणि याच्या एकत्रित संचाला आपण पूर्णांक संख्या म्हणू. आता या संख्या रेषेवरच्या ज्या संख्या असतात त्या क्रमशः डावीकडून उजवीकडे वाढत जातात. म्हणजे -4 पेक्षा मोठा -3, -3 पेक्षा मोठा -2, -2 पेक्षा मोठा -1, -1 पेक्षा मोठा 0, 0 पेक्षा मोठा 1, 1 पेक्षा मोठा 2, 2 पेक्षा मोठा 3, 3 पेक्षा मोठा 4 डॉट डॉट डॉट. ह्या झाल्या 3 महत्वाच्या संख्येचे प्रकार. यापुढे जो संख्यांचे प्रकार आहेत त्या संख्येवर जास्तीत जास्त प्रश्न आले, आणि आतापर्यंत जेही पोलीस भरतीचे प्रश्न झाले त्याच्यामध्ये संख्या ज्ञानावरील हे प्रश्न आवर्जून आले. ते म्हणजे कोणत्या याच्यावरचे? आपण 2 भाग करणार आहे. पहिले घेतले आपण नैसर्गिक संख्या, दुसरी घेतली पूर्ण संख्या, तिसरी घेतली पूर्णांक संख्या. आता जो पुढचा भाग करणार आहे तो आहे समसंख्या आणि विषम संख्या. समसंख्या आणि विषम संख्या, बरोबर? समसंख्या आणि विषम संख्या याच्यावर आपण बोलू. समसंख्या आणि विषम संख्या. तर पहा, ज्या समसंख्येची व्याख्या तुम्हाला मी सांगतो आणि विषम संख्येची व्याख्या सांगतो. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना समसंख्या म्हणतात. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9
हे अंक असतात त्यांना विषम संख्या म्हणतात। आता बा जर तुम्ही म्हटलं की 1 ते 500 पर्यंत समसंख्या किती विषम संख्या किती, तर अर्ध्या सम असतात अर्ध्या विषम असतात। म्हणजे एक विषम आहे तर 2 सम आहे, 3 विषम आहे तर 4 सम आहे, बरोबर। म्हणून असं म्हणतात की समसंख्या असो की विषम संख्या असो प्रत्येकी 2 न वाढतात, +2 +2 +2, बरोबर। आता प्रत्येकी 2 न वाढतात। मग आता एका परीक्षेत असा प्रश्न आला की 3 क्रमागत समसंख्यांची बेरीज, 3 क्रमागत समसंख्यांची बेरीज, 3 क्रमागत समसंख्यांची बेरीज 206 आहे किंवा 216 किंवा 218 आहे। 3 क्रमागत समसंख्यांची बेरीज 218 आहे, तर सर्वात मोठी आणि सर्वात लहान यामधील फरक किती। आता खूप लोकांनी रीत केली, मी तुम्हाला आताच शिकवलं की 2 न वाढतात 2 न कमी होतात, मग 218 भागीला 3 केले, बरोबर, आणि भाग तोडला, मधातली संख्या काढली, एक पुढची घेतली एक मागची घेतली। पण तुम्ही एक लक्षात ठेवा की 3 क्रमागत समसंख्या जर असल्या, पहा 2 न वाढतात 3 क्रमागत समसंख्या, मग 2 आणि 2 म्हणजे सरळ 7 आणि 3 मध्ये कितीचा फरक असेल, 4चा। समजा मी म्हटलं 2 4 6 या 3 क्रमागत समसंख्या, यांची बेरीज एवढी आहे, 6 4 10 2 12 आहे, बरोबर। तर सर्वात मोठी आणि सर्वात लहान मध्ये फरक किती, मग लोक काय करतात 12 चे 3 करतात, 3 चूक 12 करतात, मग 4 च्या आधीची 2, 4 च्या नंतरची 6, 6 आणि 2 मध्ये फरक आहे 4चा। पण तुम्ही हे लक्षात ठेवा की त्या 2 न वाढत असल्यामुळे 3 क्रमागत समसंख्या असो किंवा 3 क्रमागत विषम संख्या असो, सर्वात मोठी आणि सर्वात लहान मध्ये 4चा फरक असते। आता जो पुणे लोहमार्गाचा पेपर झाला किंवा याच्या आधी 3-4 पेपर झाले, त्या पेपरमध्ये एक टॉपिक आवर्जून विचारला, समसंख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज। तर त्या समसंख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज आणि एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज, या तीनही याला एकच सूत्र लागते। सूत्र असं आहे, हे बघा तिन्ही आले, समसंख्यांची बेरीज क्रमागत समसंख्यांची बेरीज, क्रमागत समसंख्यांची बेरीज, क्रमागत विषम संख्यांची बेरीज आणि नैसर्गिक क्रमागत संख्यांची बेरीज, बरोबर। या तिन्ही याला एकच सूत्र तुम्ही ठेवा। पहिली संख्या, हे पुणे लोहमार्ग मध्ये आताही विचारलं होतं, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2 गुणिला एकूण संख्या, बरोबर। हे झालं याचं सूत्र तयार। आता पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2 गुणिला एकूण संख्या। आता पहिली गोष्ट, त्यानं जर समसंख्यांची बेरीज विचारली तर आपण काय म्हणू, पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागीला 2 गुणिला एकूण समसंख्या। त्यानं जर विषम संख्या म्हटलं तर आपण काय म्हणू, पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागीला 2 गुणिला एकूण विषम संख्या। त्यानं जर नैसर्गिक संख्या म्हटलं तर आपण असं म्हणू, पहिली नैसर्गिक संख्या शेवटची नैसर्गिक संख्या भागीला 2 गुणिला एकूण संख्या। मग आता आपण एक उदाहरण घेऊन पाहू। उदाहरण या पुणे लोहमार्गाचे पुण्याचे जे पेपर झाला 2021 मध्ये झाला, 2019 चा पेपर, बरोबर। 2019 चा पेपर आता 21 मध्ये झाला। आता काल पेपर तो झाला, काल पेपर झाला म्हणजे 17 ऑक्टोबरला तो पेपर झाला। त्या पेपर मधलंच गणित आपण घेणार आहे। गणित असं होतं की 1 ते 50 1 ते 50 होतं की 1 ते 52 होते, ते 1 ते 50 पर्यंतच्या 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज झाली होती। काही बेरीज झाली होती सम, आपण सगळे काढू, बरोबर। पहिली गोष्ट आहे, त्यांना म्हटलं असतं की बा 1 ते 50 पर्यंतच्या समची म्हटली, विषमची म्हटली, नैसर्गिक, आपण पहिले नैसर्गिकची काढू। त्यासाठी तुम्ही एक फॉर्म्युला तयार ठेवा वरात। पहिली गोष्ट क्लिअर करा की एकूण संख्या किती आहे त्यांच्या दरम्यान, एकूण संख्या। आता या तेचा अर्थ कसा आहे माहिती आहे का, त्याच्यात एकही मोजला जाते आणि 50 ही मोजला जाते, मग एकूण संख्या 51 आहे। एकूण संख्या किती आहे, 50। 1 पासून 50 पर्यंत एकूण संख्या 50 आहे, बरोबर। याच्यातल्या अर्ध्या सम असतील, अर्ध्या विषम असतील, अर्ध्या सम असतील, अर्ध्या विषम असतील। त्याच्यातल्या सम किती 25, विषम किती 25। हे झाली आपली सुरुवात, बरोबर। मग जर आपल्याला पहिलं म्हटलं की फक्त नैसर्गिक संख्यांची बेरीज सांगा, नैसर्गिक संख्यांची बेरीज सांगा, तर आपण काय केलं असतं, अर्ध्या सम असतात अर्ध्या विषम असतात। आता एकूण संख्या कशा काढतात, 50 मधला 1 केला 49 आणि हा 1 50, अर्ध्या सम अर्ध्या विषम, बरोबर। आता नैसर्गिक संख्यांची बेरीज दिली तर प्रश्न असा असता, पहिली नैसर्गिक संख्या 1, शेवटचे 50 भागीला 2 गुणिला 49, 50 × 1 51, 51 भागीला 2 गुणिला 50 म्हणजे 51 गुणिला 25, बरोबर। म्हणजे उत्तर असतं 25 × 25 = 5, आचार्य आले 25 × 25 = 5, आचार्य 2, 25 = 127 127 म्हणजे 1275। हे उत्तर आलं असतं नैसर्गिक संख्यांची बेरीज।
नंतर विचारली असती समसंख्यांची बेरीज किती, मग आपण काय केलं असतं, पहिली समसंख्या 2, शेवटची समसंख्या 52 भागीला शेवटची समसंख्या 50, पहिली समसंख्या 2 शेवटची 50 भागीला 2 गुणिले एकूण सम 25. म्हणजे आपण केलं असतं 52 भागीला 2 26 गुणिले 25. म्हणजे याचं उत्तर असतं 25 सब 150 शी शून्य आजचे राहिले 15, 25 दुनी 50 आणि 15 650. बरोबर. त्याच्यानंतर आपण पुढे गेलो असतो, पुढे जर म्हटलं असतं की विषम, हे इथे लिहितो मी, विषम संख्यांची बेरीज किती, मग पहिली विषम 1 शेवटची विषम 49 भागीला 2 गुणिले 25. बरोबर. म्हणजे हा 50 भागीला 2 म्हणजे 25 गुणिले 25. आणि विषम संख्येचा बेरीजचा फॉर्म्युला आहे n स्क्वेअर, पण n स्क्वेअर इथं करायचं काम नाही, हा फॉर्म्युला सगळा आहे चालते. मग 25 गुणिले 25 म्हणजे 625. ही विषम संख्यांची बेरीज, हे समसंख्यांची बेरीज आणि हे एकूण संख्यांची बेरीज. असा तो प्रश्न कालच्या परीक्षेत सोडवायचा होता, म्हणून तुम्ही हा फॉर्म्युला डोक्यात ठेवून द्या. हे समसंख्यांबद्दल माहिती, हे विषम संख्यांबद्दल माहिती. तर पहा यानंतरचा जे संख्याचा प्रकार आहे तो आहे मूळ संख्या. मूळ संख्या डीएड टीईटी साठी हा एकदम महत्वाचा टॉपिक आहे. आणि येणारे आरोग्य सेवक, त्याच्यानंतर आता ज्या पोलीस भरतीच्या परीक्षा राहिल्या असतील त्या विद्यार्थ्यांसाठी सूचना एकच सूचना आहे, तुम्ही फक्त बेसिकवर लक्ष केंद्रित करा. मी जे सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये जे टॉपिक सांगितले त्याच्यावर. बरोबर. तर पहा आता पुढच्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करू. आपल्या अकॅडमीचं नाव राजा संभाजी स्पर्धा परीक्षा अकॅडमी. अकोटमध्ये आपला हे मार्गदर्शन केंद्र चालते आणि याच्यामधून आतापर्यंत भरपूर विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत. आज हा छोटासा प्रयत्न आहे की पुढच्या ज्या पोलीस भरतीच्या परीक्षा आहेत त्या तुमच्या क्रॅक झाल्या पाहिजेत, किंवा पुढच्या ज्या येणारी डीएड टीईटीची आरोग्य सेवकची परीक्षा आहे ते क्रॅक झाली पाहिजे, हा याचा उद्देश आहे. तर मूळ संख्येवर आपण आता लक्ष केंद्रित करू. मूळ संख्या म्हणजे मूळ संख्येची जी पुस्तकी व्याख्या ती अशी आहे, पुस्तकी व्याख्या अशी आहे, एक व्यतिरिक्त ज्या संख्यांना, एक व्यतिरिक्त म्हणजे एक सोडून ज्या संख्यांना त्याच संख्येने पूर्ण भाग जाते त्यांना मूळ संख्या असे म्हणतात. बरोबर. मग आता पहा लक्ष द्या. मग एक गोष्ट तुम्ही आता डोक्यात ठरवून घेतली किंवा जे समसंख्या आहे ते कधीच मूळ होऊ शकत नाही. फक्त जगात एकमेव सममूळ संख्या आहे ते म्हणजे 2. याच्यानंतर कोणतीच समसंख्या मूळ होऊ शकत नाही, कारण समसंख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. त्याच्यानंतर जी महत्वाची आहे, त्यानंतर एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या संख्यांच्या एकक स्थानी 5 असेल ते आपण मूळ घेऊ शकत नाही, कारण 5ची कसोटी काय म्हणते, ज्या संख्येच्या शेवटी 5 किंवा 0 असेल त्याला 5 ने पूर्ण भाग जाते. आपल्याला अशी संख्या पाहिजे की त्या संख्येला त्याच संख्येने पूर्ण भाग गेला पाहिजे. बरोबर. म्हणून आपण आता त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू. तर असं म्हणतात की 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहे. आपण आता त्याच्यावर बोलू. बरोबर. तर पहा पहिली आहे 2, नंतर येते 3, नंतर येते 5, नंतर 7, त्याच्यानंतर 11, 13, 17, 19, 23, 29, 31, त्याच्यानंतर सांगा 37, 41, 43, 47, त्याच्यानंतर आहे 53, नंतर 59, नंतर 61, त्याच्यानंतर 67, त्याच्यानंतर आहे 71, त्याच्यानंतर आहे 73, त्याच्यानंतर आहे 87 नाही होत, आपण 74 जर घेतली तर समय, 75 घेतली 5 ना भाग जाते, 76 जर घेतली तर समय, 77 ला 11 ना भाग जाते असं म्हणायचं आहे. 78 घेतली तर समय. आज वेळ नाही आहे आपल्याजवळ व्हिडिओ काढायसाठी एवढा, म्हणून आपण फास्ट घेतले. त्यानंतर 79 मूळ आहे, त्याच्यानंतर आहे 80 समय, 81 9 भाग, 82 समय, 83 मूळ आहे, 84 समय, 85 5 भाग चालतच नाही, 86 समय, 87 ला 29 न भाग जाते, 29 त्रिक 87 ते मूळ नाही आहे, 88 समय, 89 मूळ आहे, त्याच्यानंतर आहे 90, त्याच्यानंतर आहे 90 नंतर 91 90 समय, 91 13 भाग जाते, 92 समय, 94 समय, 95 5 भाग, 96 समय. एकमेव मूळ संख्या 90 ते 100 पर्यंत ते म्हणजे 97. म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण संख्या मूळ आहे 25. आता त्या पुणे लोहमार्गाच्या भरतीच्या परीक्षेतच प्रश्न विचारला होता की ज्या मूळ संख्यांच्या एकक स्थानी 1 हा अंक येते त्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती. बरोबर. तर लक्ष द्या सगळे. पहिली आहे 11, पहिली किती आहे 11, त्याच्यानंतर दुसरी कोणती एकक स्थानी आहे किती 31, त्याच्यानंतरची आहे 41, त्याच्यानंतरची आहे 61, त्याच्यानंतरची आहे 71. बस एवढ्याच संख्या आहेत. 11 आहे, त्याच्यानंतर 31 आहे, त्याच्यानंतर 41 आहे, त्याच्यानंतर 61 आहे, त्याच्यानंतर 71 आहे. बस यांची बेरीज 1 2 3 4 5 आणि 3 1 4 4 8 8 6 14 14 7 21. बरोबर. हा प्रश्न त्या परीक्षेत विचारला होता.
आता आपण याच्यावर कोणकोणते प्रश्न येऊ शकतात ते क्लिअर करू. तर 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत, याच्यावरचे प्रश्न आपण क्लिअर करू. त्यानंतर जर असं म्हटलं आपल्याला की 100 ते 200 पर्यंत किती मूळ संख्या आहेत, पहिला प्रश्न 100 200 पर्यंत किती मूळ संख्या आहेत, त्याचं उत्तर आहे 21. 1 ते 500 पर्यंत किती मूळ संख्या आहे, त्याचं उत्तर आहे 95. आणि 1 ते 1000 पर्यंत किती मूळ संख्या आहे, त्याचं उत्तर आहे 168. ह्या गोष्टी क्लिअर करून ठेवा. हे 3 प्रश्न येऊ शकतात, बरोबर. त्यानंतर दुसरा प्रश्न येऊ शकते याच्यावरचाच. प्रश्न कसा येऊ शकते की एक अंकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती, तुमचं उत्तर आहे 2. दुसरा प्रश्न येऊ शकते एकमेव सममूळ संख्या कोणती, तुमचं उत्तर आहे 2. तिसरा प्रश्न येऊ शकते की 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या किती, तुमचं उत्तर आहे 11. तिसरा प्रश्न येऊ शकते 3 अंकी सर्वात लहान मूळ संख्या किती, तुमचं उत्तर आहे 101. पुढचा प्रश्न येऊ शकते की 4 अंकी सर्वात लहान मूळ संख्या किती, तुमचं उत्तर आहे 1009. बरोबर, 1 2 3 4. बरोबर. तर अशा प्रश्न तुम्हाला येऊ शकतात, बरोबर. आता आपण पुढच्या गोष्टीवर जाऊ. मग आता एक प्रश्न येऊ शकते की मोठ्यात मोठी एक अंकी मूळ संख्या किती, तुमचं उत्तर आहे 7. पुढचा प्रश्न येऊ शकते मोठ्यात मोठी 2 अंकी मूळ संख्या किती, तुमचं उत्तर आहे 97. मग अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. पुढे अजून काही प्रश्न येऊ शकतात जे तुम्हाला मी होमवर्कला देतो. तुम्ही फक्त व्यवस्थित ऐका, हा व्हिडिओ रिपीट करू ह्या गोष्टी क्लिअर करून घ्या. प्रश्न पहा असा येऊ शकते, याच्यावरचा पहिला प्रश्न आहे. याच्या व्यतिरिक्त प्रश्न येऊ शकते याच्यावरचा, तो म्हणजे असा की पहा पहिला प्रश्न, 1 ते 100 पर्यंत अशा किती क्रमागत मूळ संख्या आहेत की ज्यामधील अंकांची अदलाबदल केल्यास मूळ संख्याच मिळते. पुन्हा रिपीट करून पुन्हा आवाज ऐकून घ्यायचा म्हणजे हा प्रश्न क्लिअर होईल. 2 नंबरचा प्रश्न येऊ शकते, 1 ते 100 पर्यंत अशा किती क्रमागत मूळ संख्यांच्या जोड्या आहेत की ज्यांच्यामध्ये 2चा फरक असेल. तिसरा प्रश्न असा येऊ शकते, 1 ते 100 पर्यंत अशा किती क्रमागत मूळ संख्यांच्या जोड्या आहेत की ज्यांच्यामध्ये 4चा फरक असेल. पुढचा प्रश्न येऊ शकते, 1 ते 100 पर्यंत अशा किती क्रमागत मूळ संख्यांच्या जोड्या आहेत की ज्यांच्यामध्ये 6चा फरक असेल. पुढचा प्रश्न अजून येऊ शकते जो आता पुणे लोहमार्गामध्ये की ज्या क्रमागत मूळ संख्यांच्या अशा किती 2 अंकी मूळ संख्या आहेत की ज्यांच्या एकक स्थानी 1 अंक होता, त्यांची बेरीज किती. प्रश्न असा येऊ शकते की 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती. हे सगळे प्रश्न तुम्ही मूळ संख्येवरचे क्लिअर करून ठेवा. तर पहा यानंतरचा जो संख्येचा प्रकार आहे तो आहे संयुक्त संख्या. यानंतरचा जो प्रकार आहे संख्येचा तो आहे संयुक्त संख्या. आता होऊ शकते की पुढच्या पेपरमध्ये याच्यावरही प्रश्न असतील, तर आपण आता संयुक्त संख्येवर बोलू राहिलो. संयुक्त संख्येची पुस्तकी व्याख्या अशी आहे, दिलेल्या संख्या संचातील तो कोणताही संख्या संच असू शकते. 1 ते 100 पर्यंत, 10 ते 20 पर्यंत, 1 ते 500 पर्यंत, 500 ते 600 पर्यंत दिलेल्या संख्या संचातील एक आणि सर्व मूळ संख्या वगळून म्हणजे काढून ज्या संख्या शिल्लक राहतात त्यांना म्हणतात संयुक्त संख्या. मग आता प्रश्न असा आहे की संयुक्त संख्या कोणकोणत्या आहेत. पहा मी काय म्हटलं, दिलेल्या संख्या संचातील एक आणि सर्व मूळ संख्या वगळून ज्या संख्या शिल्लक राहतात त्याला म्हणतात संयुक्त संख्या. मी जर लिहिलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 1 ते 10 पर्यंत संच लिहिला, व्याख्येनुसार जातो. दिलेल्या संख्या संचातील एक वगळा आणि मूळ वगळा. मूळ आपण आता शिकलो 2 3 5 7. आता ज्या संख्या शिल्लक राहतील 4 6 8 9 10 यांना म्हणतात संयुक्त संख्या, जॉईंट नंबर. जॉईंट नंबर का बरं म्हणतात, कारण त्याच्यात समही असतात आणि विषमही असतात म्हणून त्यांना संयुक्त म्हणतात. आता पाहिजे 9 विषम आहे, बाकीचे सगळे सम आहेत, बरोबर. म्हणून ते जॉईंट नंबर म्हणतात. ऑड इव्हन इज इक्वल टू जॉईंट नंबर, बरोबर. मग आता तुम्हाला प्रश्न विचारला की 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती. 1 ते 100 पर्यंत संयुक्त किती असा प्रश्न तुम्हाला विचारला की 1 ते 100 पर्यंत संयुक्त किती. मग तुमची जर व्याख्या पाहायची तर तुम्ही सरळ काढू शकता की 1 ते 100 पर्यंत एकूण संख्या 100 आहेत, बरोबर. त्याच्यातला एक वगळू आपण म्हणजे राहिला किती 99. मग तो म्हणजे मुळही वगळा. मग आपल्याला हे माहित आहे की 1 ते 100 पर्यंत 25 मूळ आहेत. मग 99 मधले 25 गेले उत्तर किती आलं, 74. हे आपलं उत्तर असणार. हे झाली संयुक्त संख्या. आता याच्यात तुम्हाला प्रश्न विचारू शकतील की सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती. सांगा तुम्ही काय उत्तर क्लिक करसाल. तुम्ही 2 नाही 1 नाही घेऊ शकत, 2 नाही घेऊ शकत, 3 नाही घेऊ शकत. तुम्हाला काय क्लिक करावं लागेल 4. तुम्हाला जर असं म्हटलं की 2 अंकी सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती, तुम्हाला क्लिक करावं लागेल 10, बरोबर. म्हणजे याच्या पुढे तुम्ही घेऊन 10 हे तुम्हाला क्लिक करावं लागेल कारण ते किती अंकी आहे, 2 अंकी. असे तुम्हाला अनंत प्रश्न तो विचारू शकते, बरोबर. हे झालं संयुक्त संख्या. त्यानंतरची जी संख्येचा प्रकार आहे तो आहे जोड मूळ संख्या. जोड मूळ संख्या.
जोडमूळ संख्या म्हणजेच यालाच काय म्हणतात एका भाषेत जुळामूळ संख्या. हे अतिशय सोपी आहे. पहा लक्ष द्या. याची व्याख्या अशी आहे, ज्या दोन क्रमागत मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो त्याला म्हणतात जोडमूळ संख्या. बरोबर. मी जो तुम्हाला मूळ संख्यांमधला दुसरा तिसरा प्रश्न विचारला की 1 ते 100 पर्यंत अशा किती जोडमूळ संख्या आहेत, अशा किती मूळ संख्यांच्या जोड्या आहेत की क्रमागत की ज्यामध्ये दोनचा फरक असेल, ते ज्याचं उत्तर असेल. तर 1 ते 100 पर्यंत या जोडमूळ संख्यांच्या ज्या जोड्या आहेत त्या आहेत 8. 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत 8. चला पुढच्या गोष्टी क्लिअर करू. यानंतरचा जो संख्याचा प्रकार आहे तो आहे सहमूळ संख्या. आता सहमूळ संख्या हा शेवटचा संख्येचा 9वा प्रकार आहे. माझ्या मते हेच संख्येचे प्रकार महत्वाचे आहेत. तुम्ही याचं चांगलं अध्ययन करा. तर बा सहमूळ सहमूळ संख्येची मी तुम्हाला व्याख्या सांगतो पुस्तकी, पण पुस्तकी व्याख्यापेक्षा या उदाहरणावरून चांगलं लक्षात येईल. पुस्तकी व्याख्या अशी आहे, कोणत्याही दोन संख्या. आता कोणत्याही दोन संख्या म्हणजे कोणत्या? दोन्ही सम चालतात, दोन्ही विषम चालतात, एक सम चालते, एक विषम चालते, एक सम चालते, एक मूळ चालते, एक विषम चालते, एक मूळ चालते. कोणत्याही दोन संख्या घ्या, त्याचे अवयव करा आणि अवयवांमध्ये एक आणि एक हाच एक अवयव सारखा असावा, दुसरा अवयव सारखा नसावा, त्याला म्हणतात सहमूळ संख्येची जोडी. म्हणजेच मी असं म्हणून राहिलो की या संख्येच्या कोणत्याही अवयवाने या संख्येला भाग न जावा आणि या संख्येच्या कोणत्याच अवयवाने या संख्येला भाग न जावा, अशी जे अट ज्या संख्यांच्या जोडीमध्ये बसते त्याला म्हणतात सहमूळ संख्येची जोडी. आता प्रश्न सेम येते जो मी तुमच्या समोर लिहिला, खालीलपैकी सहमूळ संख्येची जोडी कोणती. मग आता मी व्याख्या स्टेप बाय स्टेप क्लिअर करतो. पहिली व्याख्या माझी, कोणत्याही दोन संख्या घ्या. आता ह्या इथे दोन्ही सम आहेत, इथे एक विषम एक सम आहे, इथे एक मूळ आहे एक सम आहे, इथे एक विषम आहे एक सम आहे. त्याचे अवयव करा म्हणजे फॅक्टर करा. फॅक्टर कसे करतात पहा, 2 गुणेला, आता याचे अवयव करू आपण 32चे. फॅक्टर मूळ संख्या येईपर्यंत करत असतात, एक कधी फॅक्टर घेत नसतात, पण व्याख्यासाठी आपल्याला इथं पाहायचं आहे. 1 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 2 बेदून 4 4 8 8 16 16 32. त्यानंतर 1 गुणेला 2 गुणेला 3 गुणेला 5 5 3 15 15 2 30 फायनल अवयव. आता आपण हे 2 नंबरचे जे ऑप्शन आहे त्याचे अवयव करणार आहे. याचे अवयव होतील 1 गुणेला 3 गुणेला 7, याचे अवयव होतील 1 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 3 3 दुनी 6 6 दुनी 12 12 दुनी 24. 1 2 शिल्लक झाला, आपण 3 घेऊन घेऊ. 3 दुनी 6 6 दुनी 12 12 दुनी 24. आता 31 चे अवयव करू 1 गुणेला 31 कारण 31 मूळ संख्या. 62 चे अवयव करू 1 गुणेला 2 गुणेला 31 31 दुनी 62. 15 चे अवयव करू 1 गुणेला 3 गुणेला 5. 16 चे अवयव करू 1 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 2. हे झाली आपली पहिली, कोणती दोन संख्या घ्या त्याचे अवयव करा आणि अवयवांमध्ये कोणता अवयव सारखा पाहिजे, एक आणि एक. याच्यात पहा 1 1 कॉमन निघाला, 2 2 कॉमन निघाला. याला सहमूळ संख्येत जोडी म्हणता येणार नाही कारण आपल्याला एकच कॉमन पाहिजे. त्याच्यानंतर 1 1 3 3, यालाही सहमूळ संख्येत जोडी म्हणता येणार नाही कारण आपल्याला एकच कॉमन पाहिजे. 1 1 31 31, यालाही सहमूळ संख्येत जोडी म्हणता येणार नाही कारण याला एकच कॉमन पाहिजे. 1 1 2 2 2 वर नाही आहे, 3 5 खाली नाही आहे, म्हणजे याच्यातला एकच कॉमन अवयव निघेल 1 आणि 1. याला म्हणतात सहमूळ संख्येची जोडी. आणि प्रश्न असा सेम आहे ना की खालीलपैकी सहमूळ संख्येची जोडी कोणती. तुम्हाला 4 ऑप्शन पैकी एक क्लिअर करायचे आहे, ती तुम्हाला अवयव त्या पेपरवरच करायचे, अवयव म्हणजे लवकर होऊन जाते. बरोबर. तर अशा प्रकारे आज आपण संख्या